त्यानंतर सोनाली देशमुख नागपूर यांना विनंती आहे की त्यांनी त्यांचा आदर्श शिक्षिका पुरस्कार स्वीकारावा. किशोर वसंतराव इंगोले सर आहेत का? त्यानंतर माननीय गीता गणेश मेश्राम यांना आपण राज्यस्तरीय कला गौरव पुरस्कार देतो. त्यांना स्वीकार. उपस्थितांपैकी कोण राहिलेले का पुरस्कारचे? माननीय अतुल सुंदर यांना विनंती करतो की त्यांनी आपला करावा. थांबून घ्या. आता आपण आपल्या संस्थेच्या वतीने पुरस्कारार्थींचा सर्टिफिकेट आणि सत्कार केलेला आहे. तसेच आपल्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले महात्मा फुले यांची वेशभूषा आणि भूमिका करणारे प्रबोधनकार यांचा आणि सिने अभिनेत्री आमच्या भगिनी यांचा आपण एक कृतज्ञतापूर्वक म्हणून एक प्रमाणपत्र देऊन त्याचा आपण सत्कार करत आहोत. आणि सुनीता इंगळे यांना हे प्रमाणपत्र देऊन उपस्थित व्यक्त करतात. मान्य मॅडम यांच्या हस्ते आम्ही सर्व सर यांना विनंती करतो की त्यांनी समोर यावे आणि आमच्या प्रमुख अतिथ्यांना येऊन मानवत
नाव करायचं आहे. कार्यक्रमाचे आपली आठवण म्हणून आपण एक ग्रुप फोटो घेऊया आणि हा ग्रुप फोटो आम्हाला पत्रकारांना देता येईल आणि उद्याच्या वर्तमानपत्रामध्ये मराठवाड्याच्या तुम्हाला तो पाहता येईल. त्या पेपरला बातमी देण्यासाठी एक ग्रुप फोटो म्हणून आपल्याला ग्रुप फोटो घ्यायचा आहे. तो ग्रुप फोटो सर्व काहीच वेळ लागेल ट्रेन मारायला. स्टॉप करतो. आजच्या कार्यक्रमाविषयी आपले मनोबल व्यक्त करत आहे. विद्येची आराध्य देवता माता सरस्वतीला वंदन करते आणि शिक्षणाच्या आद्य प्रणेत्या महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना वंदन करते. तसेच स्वागतम स्वागतम सुस्वागतम. इथे सर्व जमलेले आपल्या पुरस्कारार्थी बंधू आणि भगिनींचे मी ते हार्दिक स्वागत करते. त्यानंतर सन्माननीय मंच यांचे पण इथे मी मनापासून स्वागत करते. आणि मला इथे जे सांगावंसं वाटतंय मेन खरं म्हणजे ते आमच्या आदरणीय अशा मेघाताई डोळसताई यांचं जे योगदान आणि जे कार्य आहे, खरंच ते पाहून मगाशी म्हणजे मला पाणी आलं होतं की त्यांनी आपल्या इथे मुलगा गमावलेला आहे, पण तरीही त्या खचून न जाता त्या ज्या पुढे पुढे आपलं जे कार्य चालू ठेवत आहे ते अतिशय म्हणजे त्यांचं कौतुक करण्यासारखं आहे. फक्त मी ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करते की त्यांना देव अजून त्यांच्या कार्यामध्ये बळ देवो, त्यांचं हे कार्य अजून उत्तरोत्तर प्रगतीस जावो हीच फक्त मी विनंती करते. ईश्वरचरणी प्रार्थना करते, त्यांना सदिच्छा देते आणि इथेच थांबते. धन्यवाद. सर आपण यानंतर आपण एक ग्रुप फोटो घेणार आहोत. त्यानंतर चहा पाणी होऊन हा कार्यक्रम संपेल. तर सर्वांनी ग्रुप फोटो द्यायचा, चहा पाणी घ्यायचा आणि आपण त्यानंतर आपल्या कार्यक्रमाची सांगता करू. आणि एक थोडा उशिरा का होते पण आता आपण तो कार्यक्रम उरकूया की माननीय महात्मा फुले त्यांचा प्रबोधन करते थोडेच जे संस्थेला आणि मेगा डोळस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा सपर्यंत भेट देत आहेत. त्यांनी तो स्वीकार करावा.
हां काय तसेच शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा साक्षात महात्मा फुले यांच्या वेशभूषेतील प्रबोधनकार आपल्याला देत आहेत. त्याच्यासाठी स्वीकार करावा. त्यानंतर आपण जो फोटो काढूया त्यामध्ये बोलूया आणि आपल्या छोटे कार्यक्रमाचा आपण सांगता करू. केलेल्या सहकार्याबद्दल ते सर्वांचे आभार मानतो. गाणं ऐकायला त्याला तुम्हालाच काम आहे. एक फॉर्मॅट काढायची. आता एक ग्रुप फोटो घेऊ. चहा पण घेऊ. मान्य कवटे सरांना मी एक विनंती करतो की त्यांनी उपस्थितांना थोडक्यात मार्गदर्शन करावं. आता पण माझं नाव वरती वस्तू काय करायचं आपण काही काम नाही. तुम्ही लांबून घे थोडं. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि त्याचप्रमाणे संस्थेचे पदाधिकारी आणि पुरस्कारासाठी आपण जमलेले सर्व बंधू भगिनी, या ठिकाणी मी माझं नाव बोलले प्रबोधनकार असं केलेलं आहे. तर या ठिकाणी आपल्याला काही गोष्टी सांगू शकतो, काही महत्त्वाच्या गोष्टी सांगू शकतो की माझा स्वतःचा अनुभव आहे. महात्मा फुलेंच्या वेशभूषेमुळं जो रंग दे बसंती हा सिनेमा कोणी पाहिला असेल तर कोणी मनामध्ये म्हणेल की बाबा जे महात्मा फुलेंच्या वेशभूषेमध्ये सिनेमाबद्दल कसं काय सांगता येईल. परंतु तो एक इफेक्ट असतो असा की आपण जी वेशभूषा केली तर त्याचप्रमाणे त्या चित्रपटामध्ये असंच आहे की म्हणजे आपण भूमिका करता करता ते अंतरंगामध्येच येतं त्यामध्ये, जसं की शहीद भगतसिंग सारखं. तर याप्रमाणे ना आपण जर समजा आपण पालक पण आहोत, आपले घरी मुलं मुली असतील आणि शाळेमध्ये ज्यावेळेला वेशभूषेबद्दल सांगितलं आहे की बाबा हे तुम्ही वेशभूषा तर आपण या मुलांना आवश्यक प्रोत्साहन द्यावं. कारण की नैतिक चरित्र आणि शौर्य आणि विद्वत्ता आणि भक्ती या गोष्टी अशामधून मुलांमध्ये येऊ शकतात. मी आता वेळ झालेला आपला चहापाण्याचा कार्यक्रम आहे, जवळजवळ कार्यक्रम संपलेला पण आहे. मी अधिक न वेळ घेता आपल्याला एवढंच एक सांगू इच्छितो की मिलिटरीमध्ये जे सैन्य असतात ते प्रत्येक सैनिकावर आहे ना असे एक फीत असते. ज्यावेळेला पहिलाच त्यांना मिळाली फीत तर ती इथं लावणं कसं तरीच वाटतं त्यांना, पण अनेक फिती ज्यावेळेला मिळतात त्यावेळेला ते भूषणावं वाटतं. ज्या मिलिटरी व्यक्तीच्या छातीवर ते फीत लावलेली असते तर समोरचा दुसरा सैनिक ओळखतो बरोबर की यांनी काय काय मिळवलेलं आहे. तर हे सगळे मिडल आहे ना इथं लावू शकत नाही, म्हणून ते मिडल घरी ठेवलेले असतात आणि या फितीच्या रूपाने ना दुसऱ्याला ओळखता येतं की यांनी काय काय मिळवलेलं आहे.
तर आता जे आपण इथं अनेकांच्या हातामध्ये पुरस्कार दिसत आहेत, ते हे पुरस्कार हे याच्या आधी पण तुम्हाला मिळालेले असतील आणि हेच कार्य तुम्ही सातत्याने पुढे करून तुम्हालाही मिळतील, पुढं आणखी पण मिळतील. आणि या ठिकाणी मी आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो. आणि त्याचबरोबर हे जे कार्य आहे की या कार्यातून लोकांना प्रेरणा मिळते, कलाकारांना आपलं कला आणखी वाढवण्यासाठी जे प्रोत्साहन मिळतं, यासाठी संस्था जे काही मेहनत घेते, ही निवड करते लोकांची, याबद्दल मी त्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो. आणि यापुढील कार्यक्रमाची सांगता आपले सर महेंद्र दुबे सर करतील. हॅलो हॅलो, जर 2 मिनटं जर सगळ्यांनी शांत बसून जर ऐकले, कृपा करून बाहेर कोणी जाऊ नये. एक ग्रुपचा फोटो घ्यायचा आहे, ग्रुपचा फोटो घ्यायचा का तुम्ही जाऊ शकतात सगळेजण. 2 मिनटंच आहे फक्त, बसून राहा तिथे. माझी ही संस्था 2017 मी चालू केलेली आहे. पण याच्या पाठीमागचं फार मोठं कारण आहे की जेणेकरून आता मी माझ्या शब्दामध्ये मी नाही सांगू शकत आहे, पण तरीही माझे 2 शब्द मी सांगते, तेवढं तुम्ही 2 मिनटं शांततेने ऐकावे, एवढीच माझी नम्र विनंती आहे. 2017 ज्या वेळेस मी ही संस्था स्थापन करायचा विचार केलेला होता, त्यावेळेस माझं लग्न होऊन माझा मुलगा माझ्यामध्ये नव्हता. 1991 साली माझं लग्न झालं. त्यावेळेस होते मी 17 वर्षाची. लग्न झालं माझं 18व्या वर्षी, मुलगा झाला 18व्या वर्षी आणि घटस्फोट माझा लगेच झाला. कारण नवरा बोलत होता की हा मुलगा आमचा नाही, हा दुसऱ्यांचा आहे. तिथेच मी हतबलले आणि आता काय करू सुचत नव्हतं. आईवडिलांनी माझी फार समजूत काढली, मला परत सासरी पाठवून दिलं. आणि ज्यावेळेस मी सासरी गेले, माझा मुलगा 6 महिन्याचा होता, त्यावेळेस माझ्या नवऱ्याने मुलाला फॅनला टांगून दिला आणि फॅन चालू करून दिला. मला माहीत नव्हतं का माझा मुलगा कुठे गेला, कसा गेला, मला नव्हतं माहिती. मला वाटलं नवरा त्याला सांभाळत असेल, बाहेर खेळायला घेऊन गेला असेल. मला नव्हतं माहिती की माझा मुलगा फॅनला टांगून बेशुद्ध पडलेला होता. ज्यावेळेस मी बघितलं का माझा मुलगा बेशुद्ध पडलेला आहे, माझ्या अंगातली आई जागृत झाली, माझ्या अंगातली कालिका जागृत झाली, माझ्या अंगातली सप्तशृंगी जागृत झाली आणि झाडून उचलला तसा नवऱ्याला मारायला लागली. नवऱ्याला बेदम मारलं. काही बायका तिथे आल्या, मला म्हणतात का मारती तू, सोड त्याला. म्हटलं याला तुम्ही सोडा, मुलाला पहिल्यांदा काढा. मुलाला पहिल्यांदा काढायला गेले, त्यावेळेस बघितलं तर मुलगा बेशुद्ध पडलेला, फॅनला टांगलेला. त्या बायकांनी त्या मुलाला काढलं आणि रडत गागत त्या मुलाला दवाखान्यात घेऊन पळत राहिले. आणि मी झाडू फेकून दिला आणि त्यांच्या मागे मी रडत पळत त्यांच्या मागे मी गेले. ज्यावेळेस मी दवाखान्यात गेले, फार रडले. त्यावेळेस मला डॉक्टरांनी सांगितलं की तुझा मुलगा एकदम चांगला आहे, काळजी करू नको. त्या मुलाला घेऊन मी फार शांत झाले, त्याच्या फार पप्प्या घेतल्या, फार रडले. परत सोडून दिलं नवऱ्याला. का? मी एवढी शिकलेली आहे, माझ्या अंगात कला आहे, सगळं काही आहे. मी ह्या मुलाचं आयुष्य नाही बर्बाद करू शकत आणि माझंही आयुष्य मी बर्बाद नाही करू शकत. म्हणून मी माझ्या आईवडिलांच्या इथे गेले. आईवडिलांच्या इथे गेल्यावर माझे आईवडील बोलायला लागले, आता कसं करणार, काहीच करायचं नाही म्हटलं. 2092 साली मी माझ्या मुलाचं नाव तेजस मेघा डोळस असं केलं. माझे आईवडील मला रागवायला लागले की बापाचं नाव घेऊन फिरावं लागतंय, खड्ड्यात गेला बाप. म्हटलं का? तर बापाने मुलाचं स्वीकारलेलं नाहीये तर त्याच्या आईला तर कुठून स्वीकारणार. म्हणून मी बोलणं बंद करून टाकलं आणि गाण्याचे क्लास घेऊ लागले. मुलाला लहानचं मोठं केलं.
गाण्याच्या क्लासमुळे मुलाचं शिक्षण केलं मी पूर्ण. 12वीपर्यंत माझ्या मुलाला मी चांगलं शिकवलं. ॲक्टिंग क्लास घ्यायचे, गाण्याचे क्लास घ्यायचे, सगळं व्यवस्थित माझं चालू होतं. मुलगा 13-14 वर्षाचा झाल्यावर बाप आला त्याचा, माझा मुलगा मला देऊन टाक. मुलगा त्याला पाहून पलंगा खाली लपला. तू भेकड नाही आहे, बाहेर निघ आणि तोंड दे, तू लपू नको. कशासाठी लपतोय तू? तू काय गुन्हा केलेला आहे? मी काय गुन्हा केला आहे? गुन्हा त्याने केलेला आहे, त्याला मी मुलगा देणार नाही आहे. तेजस उठ आणि जा रशियामध्ये. त्याला मी रशियाला पाठवून दिलं. रशियाला ज्यावेळेस तो गेला त्यावेळेस तो नाही बोलत होता की आई मी फार लहान आहे, मी तुला सोडून नाही जाऊ शकत. तेजस, मी छातीवर दगड ठेवलेला आहे, तू पण छातीवर दगड ठेव आणि जा आणि मोठा माणूस बन. हां, ज्यावेळेस तू मोठा डॉक्टर बनशील त्यावेळेस तू हार्ट सर्जन बनतोय ना, माझ्यावर तू ऑपरेशन कर. तो म्हणतो आई तू पागल झाली का? तुझ्यावर मी ऑपरेशन कसं काय करणार? तर म्हटलं तेजस, मला हार्ट अटॅक आला तर काय करशील तू? त्या नातं सोडून दे, एक पेशंट म्हणून तू सांभाळशील. म्हटलं हो म्हणे आई, मी करेल म्हणे. गेला, रशियाला गेला. 2011 साली तो गेला. ज्या दिवशी तो जात होता एअरपोर्टला, सलमान खान आणि त्याची टीम तिथे होती. बॉडीगार्ड सगळ्यांच्या टी-शर्टवर बॉडीगार्ड पिक्चरचं नाव होतं, पब्लिसिटी त्यांची चालू होती. मुलाला बघितलं, खुद सलमान खान त्याच्याजवळ आला. काय नाव आहे म्हणे तुझं? तेजस डोळस. कुठे चालला? रशियाला चाललो आहे शिक्षणासाठी. तुझ्याबरोबर कोण आहे? कोणी नाही, मी एकटा आहे, माझी आई आणि मी. आई कुठे? आईला बोलवलं. आईने मग सांगितलं की तो रशियाला चालला आहे शिक्षणासाठी. वाटत नाही म्हणे तुझ्याकडे पाहून का तुझा मुलगा एवढा मोठा मुलगा आहे म्हणून. ठीक आहे म्हणे, आईचं स्वप्न तू पूर्ण कर, तुझं स्वप्न मी पूर्ण करतो. माझ्या पिक्चरमध्ये मी तुला हिरो म्हणून घेणार म्हणे. तर तो खुश होऊन गेला. आणि त्याच्यानंतर 3 वर्ष झाले. 3 वर्षानंतर 25 जूनला तो माझ्याशी बोलला की आई, माझ्या मैत्रिणीबरोबर मी बीचवर जाणार आहे, तर आम्ही सगळेजण जाणार आहे, तर तू काय काळजी करू नको. मी त्याला बोलले तेजस, पाण्याकडे जाऊ नको, कारण पाणी तुला घातक आहे. पाण्याकडे गेला तर तुझा जीव जाईल, तू पाण्याकडे जाऊ नको. तो बोलला की आई मी जाणार नाही पाण्याकडे. का? तर तुला माहिती आहे मला पोहता येत नाही, मी सगळं काही करेल पण मी पाण्याकडे जाणार नाही. तो बीचकडे जात असताना त्याने अचानक पलटी मारली आणि जगातली 2 नंबरची नदी, नाईल नदी, ही बघण्यासाठी तो तिकडे गेला. त्याची मैत्रीण आणि तो दोघंही तिथे बसले जाऊन. त्याला माहिती नव्हतं का इथे दलदल आहे म्हणून. बोलता बोलता त्यांनी पायाने वाळू हलवली आणि तसाच तो ऑन दी स्पॉट दलदलीत फसला गेला. 22 वर्षाचा असताना त्याला माहीत नव्हतं का आपण कुठे चाललोय, माहीत नव्हतं त्याला. आणि ज्या वेळेस तो ओरडत होता का आई मला वाचव, आई मला वाचव, मी त्यावेळेस ऑस्ट्रेलियामध्ये होते. माहीत नव्हतं मला तर माझ्या पोराबद्दल असं होणार आहे म्हणून. तिथून गेला. ते ऑन दी स्पॉट खल्ला झाल्यानंतर तिकडच्या TV वर सगळीकडे बातम्या त्याच्या पसरलेल्या होत्या. इकडं माझ्या आईवडिलांना सांगायला आलेले होते की तुमचा नातू तुमच्यामध्ये नाही राहिलेला आहे आता. आईवडिलांनी मला तिकीट काढून दिलं, बिझनेस क्लासमधलं तिकीट काढलं 1.5 लाखाचं. मला बोलून घेतलं ऑस्ट्रेलियावरून का ये, आणि आईवडिलांचा घटस्फोट करायचा आहे, तुझ्याच हातून तो घटस्फोट करायचा आहे, तू निघून ये. आईवडिलांनी मला सांगितलेलं नव्हतं की आपला तेजस आपल्यामध्ये नाही आहे, सांगितलेलं नव्हतं. मी म्हटलं तुम्ही म्हातारपणामध्ये तुम्ही का घटस्फोट करणार आहे, कशासाठी करताय घटस्फोट? नका करू घटस्फोट. नाही म्हणे फार भांडणं होता ते, तू ये एवढा त्यांनी शब्द धरलेला होता. जसे मी तिकडनं विमानात बसले तशी मी माझ्या मुलाला फोन लावत होते की तेजस, आजीबाबांचा घटस्फोट करायचा आहे, तू पण येणार का रे? का? तर तू आला तर मला तुझी भेट होईल म्हणून तू पण येशील का रे तेजस? त्याचा फोन लागत नव्हता, त्याचा स्विच ऑफ झालेला होता. मला नव्हतं माहिती माझा पोरगा मला सोडून गेलेला आहे. आईची माया ना शेवटी. एरोप्लेनमध्ये बसले, 13,500 किलोमीटरवर होते मी, तरीही मी माझ्या मुलाला फोन लावत होते की तेजस तू किती वाजेपर्यंत पोचणार आहे? दिल्लीमध्ये 1:30 वाजता प्लेन उतरलं. तिथेही गेल्यावर माझ्या आईवडिलांना फोन न लावता मी माझ्या मुलाला फोन लावत राहिले की तेजस तू पोचला का रे? तेजसचा फोन स्विच ऑफ.
हा म्हटलं मुलगा असं का करतोय म्हटलं, याचा फोन स्विच ऑफ का झालेला आहे. म्हणून मी त्याला सारखी फोन लावत होते. बॉम्बे एअरपोर्टला मी उतरले. माझा भाऊ, मोठा भाऊ आणि माझे मामा मला घ्यायला आले. दोघंही आले. तर मी म्हटलं सुधीर कुठे, म्हणजे माझा लहान भाऊ, कारण तोच मला नेहमी घ्यायला यायचा. माझा मोठा भाऊ मला कधी घ्यायला आलेला नव्हता. आणि ज्या वेळेस मला सांगितलं की नाही ते, म्हटलं का रे काय झालं म्हटलं, आजीबाबांचा घटस्फोट का करायचा आहे मामा. तर म्हणे काय माहिती, अरे ते दोघं सारखी भांडतात ना, म्हणून तुझ्याच हातून आता हे सगळं कार्य पार पाडायचं आहे. मला नव्हतं माहिती माझ्या मुलाचं हे कार्य पार करायचं आहे, मला माहीत नव्हतं मला. आणि ज्यावेळेस कसारा लागला तर समोरून एक फोन आला की काय झालं रे, आली का मेघा. तर म्हणे हो म्हणे मेघा आली आहे. कळालं का तिला काही, नाही कळालं म्हणे, अजून तरी काहीच कळालेलं नाही आहे म्हणे. मला ते समोरून बोलण्याचे शब्द माझ्या कानावर पडत होते. आणि मग ज्यावेळेस मला समजलं की माझा मुलगा नाही राहिलेला आहे, तरीही मी मान्य करत नव्हते. नाही म्हटलं हे लोक सगळे खोटं बोलतात, माझे तेजसचे तर माझं तर कालच बोलणं झालं ना, मग हे असं कसं झालेलं आहे. ज्यावेळेस घराकडे वळाले तर सगळे लोक रस्त्यावर उभे होते. बहिणीचा मुलगा आलेला होता, हा तर कधी तेजसशी बोलत नव्हता, हा कसा काय आला, हा कसा काय बोलत राहिला आहे. मैत्रीण माझी जीवापाड प्रेम करणारी मैत्रीण, ती नदी आपल्या विहिरीच्या किनाऱ्याला बसलेली होती. म्हटलं ही इथे कशी काय बसली एवढ्या भर उन्हामध्ये, ही तर घरात येते ना, ही घरात का नाही आली. म्हणजे ज्यावेळेस मी कारमधून उतरली त्यावेळेस माझ्या मनामध्ये असंख्य प्रश्न निर्माण झालेले होते. घरामध्ये गेले, पायऱ्या चढत पळत गेले तर भाऊ कुठे, भाऊ समोर आला. वडील कुठे, वडीलही समोर आले. आई कुठे, आई पण समोर आली. सगळ्यांची नावं घेतले, सगळे समोर आले. शेवटी मीच बोलले, माझा तेजस कुठे म्हटलं, तेजस कुठे. माझ्या मामीने हंबरडा फोडला, ताई आपला तेजस भाऊ आता आपल्यामध्ये नाही राहिला आहे. काय सांगू माझी काय अवस्था झाली आहे. माझ्या मामीच्या 2 तोंडात वाजवल्या, खोटं बोलतीये, असं रडू नको, भरलेल्या घरात असं काही बोलू नको. माझ्या तेजसबरोबर माझं कालच बोलणं झालं आणि हे कसं काय झालेलं आहे असं. आणि ज्या वेळेस सगळ्यांनी सांगितलं की नाही भाऊ आणायला गेलेला आहे त्याला, तिथे मी मात्र मी माझी राहिले नाही. साऱ्या रस्त्याने ओरडत फिरत राहिले का तेजस कुठे. मला सगळा तेजस समोर डोळ्यासमोर दिसत राहिला. त्याचं बालपण, त्याचं हसणं, त्याचं रडणं सगळं माझ्या डोळ्यासमोर येत राहिले. असं नाही होऊ शकत म्हटलं, माझा तेजस मला सोडून नाही जाऊ शकत म्हटलं. 10-12 बायकांनी मला पकडलं, मी सगळ्यांना ढकलून दिलं आणि तेजसला साऱ्या रस्त्याने शोधत फिरत राहिले. नाही भेटला तेजसला 1 जुलै 2013ला बॉम्बेमध्ये आणलं आणि सगळं त्याचं अग्नी जे काय होतं विधी पार पडली ते सगळी माझ्या हातून पार पडली. माझी अशी स्टोरी असल्यामुळं मी 3 वर्ष त्याच्यामध्ये डिप्रेशनमध्ये गेलेली होती. 1:30 वाजेच्या दरम्यान फार रडले. शेवटी माझ्या वडिलांच्या समोर गेले. माझ्या वडिलांना वाटलं हिला परत झटका आला का काय, का तर मी 3 वर्ष 4 भिंतींच्या मध्येच राहिले. मी कोणाशी बोलले नाही, काहीच नाही. आणि त्याच्यानंतर मग मी ठरवलं की नाही, माझ्या तेजसचं नाव मी पूर्ण महाराष्ट्रात गाजवणार. मी त्याला एकट्याला नाही सोडू शकणार. आज माझ्या हातामध्ये काहीच नाही आहे, तरीही मी सगळ्यांकडनं 1000-2000 अशी फी घेऊन मी माझे हे कार्यक्रम करते. माझ्याकडे नाही आहे पण तरीही माझ्या खिशातून जे काय जातील मी आनंदाने तेवढी भर करते आणि पुढे माझे कार्यक्रम मी सक्सेस करत गेले. आजही हा कार्यक्रम मी सादर करते तर तो माझ्याबरोबरच आहे आणि तो कायम माझ्याबरोबर राहणार आहे. अशी माझी स्टोरी आहे आणि याच्या पुढे मी असंच माझ्या तेजसचं नाव पूर्ण महाराष्ट्रात मी गाजवणार आहे. धन्यवाद.